पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 11 वचन 33 ते 36 मी वाचतो, कान देऊ नये का. हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता. त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल एक मोठं रहस्य प्रगट करत आहे. ज्ञानाचे एक खजिना आपल्यासमोर उघडत आहे. तो सांगतोय की हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. अगाध आहे म्हणजे मोठी आहे. परमेश्वराकडे जे ज्ञान आहे आणि परमेश्वराकडे जी बुद्धी आहे ती किती प्रचंड आहे. त्याचे निर्णय किती गहन व त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता, देवाचा सल्लागार कोण होता. त्याला प्रथम देऊन फेड करून घेईल असं कोण आहे. म्हणजे देवाला लोन देईल असं कोण आहे, देवाला कर्ज देईल असं कोण आहे. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणी विश्वास ठेवो व न ठेवो, परंतु बायबल स्पष्टपणे सांगतं की देवाकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे. आज काही लोक विचारतात की देव आहे कुठे, देव कुठे आहे, देव आम्हाला दिसत नाही आहे. काही लोक नास्तिक बनलेले आहेत. नास्तिक म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारणारे, देव नाहीच आहे असं म्हणणारे. हालेलुया, हालेलुया. परंतु बायबल स्पष्टपणे म्हणतं की देवाच्या ज्ञानाची आणि बुद्धीची संपत्ती अगाध आहे. म्हणजे परमेश्वराकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराची बुद्धी प्रचंड आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याचे निर्णय गहन आहेत. गहन म्हणजे समजायला कठीण, जे आपल्याला लवकर समजत नाही त्याला आपण गहन म्हणतो. परमेश्वराचे निर्णय गहन आहेत आणि त्याचे मार्ग अगम्य आहेत. अगम्य म्हणजे सुद्धा न समजता येणारे, जे आपण समजू शकत नाही. अगम्य. परमेश्वराचे मार्ग अगम्य आहेत, त्याचे निर्णय गहन आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग पुढे वचन असं म्हणतं की देवाचा मंत्री कोण होता. देवाला सल्ला कोणी दिला, देवाला सल्ला देऊ शकेल असं ज्ञान कोणाकडे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचे मन कोणी ओळखले, देवाच्या मनामध्ये काय आहे कोणाला समजतं. हालेलुया. कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्याच प्रित्यर्थ. प्रित्यर्थ म्हणजे त्याच्यापर्यंत जाणारं, त्याला त्याच्यापर्यंत पोहोचणारं, इंग्रजीमध्ये टू हिम. हालेलुया, हालेलुया. आणि त्या परमेश्वराला युगानुयुग धन्यवाद असो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी एक गोष्ट ऐकली ती अशी, रशियामध्ये लोकांना शिकवलं जातं की जगात देव नाही आहे. आणि असा एका मुलाला, एक मुलगा शिकत होता आणि त्याला बाळपणापासून शिकवण्यात आलं की जगात देव नाही आहे. आणि मग पुढे तो शिकला, सायन्स शिकला, तो पुष्कळ विज्ञान शिकला, तो वैज्ञानिक झाला, शास्त्रज्ञ झाला. आणि त्याला काय शिकवण्यात आलं होतं की जगात देव नाही आहे, देव अस्तित्वातच नाही आहे. एक दिवस हा तरुण एका माळ रानावर गुडघे टेकून आणि हात जोडून दिसला. तो एकटाच होता, त्याने गुडघे टेकले होते आणि हात जोडले होते.
कोणीतरी तिकडे आला आणि म्हणाल, हे काय करतोस तू, काय करतोस? तो म्हणतो, मी ज्याने हे जग निर्माण केलं त्याच्याशी बोलतोय. हा, अरे तुला मी काय शिकवलं देव नाही म्हणून? आजपर्यंत तुला मी शिकवलं की देव नाही आहे आणि तू हे काय करतोयस? तो म्हणाला, देव जर नाही तर हे सगळं कोणी निर्माण केलं? हालेलुया, हालेलुया. कारण हे जे काही दिसतंय ते सगळं आपण निर्माण करतो तेव्हा होतं ना. आपण निर्माण केल्याशिवाय कोणतीच वस्तू आपल्याला मिळत नाही. आणि मग हे जे समोर आहे ते कोणी निर्माण केलं? ह्याला निर्माण करता असलाच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याला शिकवणारे म्हणाले, आमचे सगळे श्रम व्यर्थ गेले. आजपर्यंत त्याला मी शिकवलं की जगात देव नाही आहे, आणि एका क्षणात हा बदलला आणि हा म्हणतो देव आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या अस्तित्वाचे अगणित पुरावे तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहेत. फार तर एखादा आंधळा माणूस म्हणू शकेल की मला दिसत नाही आहे, पण ज्यांना डोळे आहेत त्यांना काहीही पळवाट नाही आहे. आपण बघतो देवाच्या अस्तित्वाचे पुरावे. हालेलुया, हालेलुया. झाड कसं वाढतं आणि मग झाडाला फुलं कशी येतात, पानं कशी येतात, फुलं कशी येतात, फळं कशी येतात, फळं गोड कशी लागतात, फळं आंबट कशी लागतात, फळं तिखट कशी लागतात. आणि मग आपण पावसाळा बघतो. आता पावसाळा जवळ आला, पावसाळा जवळ आला, पण पाऊस देणार कोण? तुमचा काका की माझा काका? सगळा हा पावसाळा जवळ. अरे पावसाळा आला पण पाऊस देणार कोण? हालेलुया. सगळी जय्यत तयारी चालली कसली पावसाळ्याची. अरे पाऊस जर त्यांनी दिला नाही तर? हालेलुया, हालेलुया. काही वर्षांपूर्वी मी औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला वाहेगाव म्हणून एक परिसर आहे. तिकडे एका फादरांनी मला सांगितलं, कॅथोलिक फादरांनी मला सांगितलं. ते म्हणाले, ब्रदर आम्ही यंदा पुष्कळ तयारी केली होती. म्हटलं कशी तयारी केली? नाशिकवरनं आम्ही असा एक हे बनवला, नाला बनवला. म्हणजे कशाला नाशिकवरनं बनवला? कारण नाशिकला पाऊस भरपूर पडतो, मग तिकडनं असं नाल्याने पाणी आणायचं आणि आमच्या औरंगाबादला पुरवायचं. असं मग काय झालं? हो, यंदा पाऊसच पडला नाही. त्या भागात पाऊस फार कमी पडला, म्हणजे त्यामुळे आमच्यापर्यंत पाणी पोहोचलंच नाही. म्हटलं, फादर तुम्ही नाले खोदू शकता पण पाऊस नाही पाडू शकत. त्याच्यापेक्षा गुडघे टेकून त्याच्याकडे प्रार्थना केली असती तर. आणि ज्या वर्षी आमची प्रार्थना सभा तिकडे झाली त्या वर्षी तिकडे भरपूर पाऊस पडला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निसर्गाचा आम्ही अभ्यास करत नाही. आणि जे निसर्गाचा नीट अभ्यास करतात ते कधीही म्हणणार नाहीत की देव अस्तित्वात नाही आहे. आम्ही विमान शोधलं म्हणून आम्ही कॉलर कडक करतो विमान, पण विमान असं प्रचंड असतं, त्याच्या आतमध्ये बरीच इंजिन्स असतात. पण एवढीशी चिमणी आकाशात कशी जाते हो? तिच्या आतमध्ये इंजिन्स कुठे आहेत? आणि चिमणीपेक्षाही लहान पक्षी आहेत. मधमाशी, माशा कशा आकाशात उडतात? त्यांच्या आतमध्ये इंजिन्स कोणी बसवली? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची सगळी निर्मिती जी आहे ती प्रचंड ज्ञानाने आणि बुद्धीने भरलेली आहे. सायन्स आपल्याला शिकवतं की पाऊस पडल्यानंतर पाणी आपल्या डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळ्याच्या वर हे केस आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्याकडे केस असतात ना. इकडे कशाला केस असतात हो? कशाला केस असतात? पाणी सळ आंघोळ करताना पाणी डोळ्यात जाऊ नये, पाण्याला वाट करून द्यावी म्हणून इथे थोडा उंचवटा असतो, उंचवटा, आणि मग पाणी असं जातं, डोळ्यात जात नाही. शरीराची रचना कशी केली आहे देवाने? एक डोळा इकडे, एक डोळा इकडे. कोणाचा एक डोळा इकडे आहे का बघा, जरा चेक करा. एक इकडे आहे का? नाही, जरा चेक करा. हालेलुया, बरोबर. डोळे समोर, डोळे वरती, पण एकदम वरती नाही. एकदम वरती काय होईल? मग पडल्यावर फुटतील, बरोबर. आणि मेंदू कुठे आहे हो? मेंदू, हा,
ह्या सगळ्या शरीराचं हेड ऑफिस कुठे आहे? हेड ऑफिस इकडे आहे. आणि ते मेंदूला कवच कसं केलं आहे? मजबूत. मेंदू असतो नाजूक, पण त्याला कवच मात्र फक्त भारी आहे. मेंदूला इजा पोहोचू नये म्हणून देवाने काळजी घेतलेली आहे. शरीरामध्ये 2 अवयव महत्त्वाचे आहेत, एक मेंदू आणि एक हृदय. हृदयाला पण कशा बरगड्या दिलेल्या आहेत, प्रोटेक्शन, हेवी प्रोटेक्शन. हे सगळे बरगड्या म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक मानवी शरीर आणि मग बाकी सगळे प्राणी, फळं, झाडं, सूर्य आणि ही सगळं एक झालं, एक आकाशगंगा. आणि मग अशा हजारो लाखो आकाशगंगा आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जी निर्मिती आहे देवाची, त्याच्यातनं दिसतं की देवाकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे. माणसाला कधी कधी वाटतं की माझ्याकडे फार बुद्धी आहे. शिकलेला माणूस स्वतःला फार शहाणा समजतो. तो दिवसा टाय सूट बूट घालतो आणि रात्री झोपल्यावर उजवा हात कुठे डावा हात कुठे त्यांना माहीत नाही. बरोबर. सकाळी उठल्यावर, रात्री झोपल्यावर. माणसाचं शहाणपण, माणसाची बुद्धिमत्ता अतिशय मर्यादित आहे, परंतु तेवढ्यावरनं माणूस फार मिरवतो. देवाच्या ज्ञानापुढे, देवाच्या शहाणपणापुढे आपण काही नाही आहोत. काही लोकांना मी म्हणतो, तुम्हाला एवढी बुद्धी आहे ना, एवढी बुद्धी आहे ना, मग तुम्ही दूध बनवून दाखवा. नाही जमत आहे ना. दुधाला काय लागतं मी देतो तुम्हाला. गवत देतो, पेंडा देतो, पाणी देतो, म्हशीचं सगळं खाणं देतो. खुराक म्हणतात त्याला, खुराक. म्हशीचा खुराक देतो. तुम्ही मशीनमध्ये टाका आणि दूध बनवून दाखवा. नाही जमत आहे ना. मोबाईल बनवता येतो पण दूध बनवता येत नाही. हालेलुया. मी तुम्हाला गव्हाचं पीठ देतो, तुम्ही हापूसचा आंबा बनवून दाखवा. नाही बनवता येत. देवाने जे निर्माण केलेलं त्यातलं काहीच आपल्याला बनवता येत नाही आहे. आणि देव कोणी गुप्तपणे निर्माण करतो का? गुप्तपणे देव निर्माण करतो का? देव आंबा कुठेतरी गुपित ठिकाणी निर्माण करतो का? नाही हो. आपल्या डोळ्यासमोर निर्माण करतो. देव आपल्या डोळ्यासमोर आंबा निर्माण करतो, तरी आपल्याला कॉपी करता येत नाही. म्हैस दूध कुठे निर्माण करते? कुठे लपून छपून निर्माण करते का? म्हशीच्या पोटामध्ये देव आपल्या डोळ्यासमोर दूध निर्माण करतो, तरी आपण कॉपी करू शकत नाही. कॉपी करू शकत नाही आपण. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, निसर्गाचा जर आपण नीट अभ्यास केला, जगामध्ये किती प्रकारची फुलं आहेत, किती प्रकारची फळं आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत आणि 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 किती प्रकारचे मासे आहेत. हां, मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. हालेलुया, हालेलुया. हां. आणि मग माणसाचं शरीर आणि माणसाचं जीवन, सगळ्याचा जर नीट विचार केला तर आपल्याला समजतं, ज्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे त्याची बुद्धी अमर्याद आहे. हालेलुया. त्याची बुद्धी अमर्याद आहे, त्याचं ज्ञान अमर्याद आहे. किती प्रकारचे प्राणी आहेत, किती प्रकारचे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे सगळं. एव्हरीथिंग इज स्पेशल. प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. आपण फणस बघतो, फणस बाहेरून काटे असतात, बरोबर. तुम्ही सांगाल हे काटेरी काय, काटे काटे काटे. अरे काटे पण कापून बघा आतमध्ये काय असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने निर्माण केलेलं फळ आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे स्पष्ट आहे की देवाचं ज्ञान आणि देवाची बुद्धी मानवी कल्पनेपलीकडची आहे. अगाध आहे, प्रचंड आहे. कल्पना करता येणार नाही, तुलना करता येणार नाही, एवढं ज्ञान आणि एवढी बुद्धी देवापाशी आहे. हालेलुया, हालेलुया. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. देवाचे निर्णय किती गहन आहेत आणि देवाचे मार्ग किती अगम्य आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर एखादा निर्णय का घेतो हे आम्हाला समजत नाही. किती वेळा आम्ही बुचकळ्यात पडतो, देवाने असं का केलं. हालेलुया, हालेलुया,
एखादा माणूस दुसऱ्याला सांगतो किंवा एखादी बाई सांगते विशेषतः, काय ग तुला मुलीच का, एक पण मुलगा नाही का? बिचारी लाज वाटते, बिचारी लाज वाटते. काय करणार? काय ग तुला नुसते मुलीच का, एक पण मुलगा नाही का? आणि मग हिचं लग्न होतं आणि हिला पण मुलीच होतात. बरोबर? देव म्हणतो असं बोलली का, मग मी बघतो. ही असं बोलते का, मग मी बघतो, मी बघून घेतो. आणि हिचं लग्न झाल्यावर मग काय होतं, हिला पण मुलीच होतात. हालेलुया. त्याचे निर्णय गहन आहेत. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचे निर्णय गहन असल्यामुळे लोक देवाला समजू शकत नाहीत. का बरं माणसं देवाला समजू शकत नाहीत? कारण देवाचे निर्णय गहन आहेत, समजायला कठीण आहेत. देवाचे निर्णय गहन आहेत, समजायला कठीण आहेत. देव अमुक गोष्ट का करतो त्याला हजार कारणं असतात. देव एखादी गोष्ट करतो त्याला हजार कारणं असतात. हालेलुया, हालेलुया. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एके ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो आणि मी अशा काही लोकांना उभं केलं होतं प्रार्थनेला. एक पहिला तरुण होता, त्याला मी सांगितलं हात जोड आणि डोळे बंद कर. त्याने हात जोडले पण डोळे उघडे ठेवले. मी म्हटलं डोळे बंद कर, डोळे बंद कर. ऐकतच नाही. मग मी कंटाळलो. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवले, हात ठेवला असा, हात काढला, दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला. ह्याने डोळे बंद केलेच नाहीत. तर मी मनात विचार केला हा कसा पडणार, डोळे बंद केलेच नाहीत कसा पडणार. मी दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे, प्रार्थना चालू आहे, म्हणजे एवढा ठो आवाज झाला. बघितलं, हा पडला खाली. मी ताबडतोब हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट केला. मी देवाला म्हटलं ह्याने डोळे बंद केले नव्हते, मग हा पडला कसा? देव मला म्हणाला तो डोळे का बंद करत नव्हता, कारण त्याला माझा स्पर्श झाला होता. त्याला कळत नव्हतं तू काय बोलतोयस. तो ऑलरेडी माझा स्पर्श झाला होता आणि त्या भानात तो पडलेला आहे. तुला माहीत नाही की त्याला स्पर्श झालेला आहे. तुला त्याचे उघडे डोळे दिसले, पण त्याला मी स्पर्श करतो हे तुला कुठे कळलं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचे निर्णय गहन आहेत, त्याचे मार्ग अगम्य आहेत, आपल्याला समजत नाहीत ते. एखादं वाईट माणूस, हा प्रश्न सगळेच विचारतात. ब्रदर आम्ही एवढे चांगले वागतो पण आमच्या जीवनात दुःख आहेत. आमच्या शेजारी एक वाईट माणूस आहे, तो नाही कधी आजारी पडत, त्याला कधी पैसा कमी पडत नाही, सगळं त्याचं कसं बरं चाललं आहे. हां, किती लोक मला हा प्रश्न विचारतात. आम्ही चांगल्या मार्गाने जातो तर आम्हाला पैसे कमी पडतात, आम्हाला आजार येतात, दुःख येतात. आणि तो आमचा शेजारचा, तो वाईट मार्गाने जातो, त्याला कधी आजार येत नाही, पैसे कमी पडत नाही, त्याच्या घरासमोर गाड्या, शर्टचं वरचं बटन खुलं आहे, केस बाहेर आलेत आणि असा चालतो. आणि एवढा गॉगल असतो. आणि आम्ही आपले सरळ मार्गाने जातो, आम्ही आजारी काय पडतो, पैसे काय कमी पडतात, आमची दुःख आहेत. हे कसं काय? तुम्हाला माहिती आहे कसं काय ते? नीट कान देऊ नये का? जी माणसं रात्रंदिवस पाप करतात ती सैतानाबरोबर नरकात जाणार आहेत. अशा लोकांना सैतान त्रास देत नाही. तो म्हणतो हे माझ्याबरोबर कायमचे नरकात राहणार, आता कशाला त्रास देऊ? हालेलुया, हालेलुया. आणि अशी माणसं सैतानाच्या पोटामध्ये गादी आहे, गादी, त्या गादीवर लोळतात की त्या गादीवर आरामात लोळतात. तुम्ही त्यांच्याकडे बघता आणि तुम्ही अस्वस्थ होता. हा वाईट वागतो आणि ह्याचं सगळं बरं चाललं आहे, कारण तो सैतानाच्या पोटामध्ये आहे आणि गादीवर लोळत आहे. मेल्यावर सैतानाबरोबर नरकात जाणार. हालेलुया, हालेलुया. पण जी माणसं सरळ चालतात ती सैतानाचं ऐकत नाहीत. सैतान म्हणतो लाच घे, तो म्हणतो मी लाच घेणार नाही. सैतान म्हणतो चोरी कर ऑफिसची, तो म्हणतो मी चोरी करणार नाही. तुम्ही सैतानाचं ऐकत नाही म्हणून सैतान तुम्हाला त्रास देतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुम्हाला ताप खोकला येतो, बारीक सारीक आजार येतो, देव तुम्हाला बरं करतो. सैतान चिमटे काढतो, देव बरं करतो. सैतान का चिमटे काढतो? कारण तुम्ही त्याचं ऐकत नाही, पाप करत नाही, त्याच्या मार्गाने जात नाही, चोऱ्या माऱ्या करत नाही,
खून करत नाही म्हणून सैतान तुमच्यावर चिडलेला आहे. तो तुम्हाला आजार आणतो, त्रास देतो. काही घाबरू नका, देव समर्थ आहे सैतानाला हाकलून लावायला. हालेलुया. देव समर्थ आहे सैतानाला हाकलून लावायला. जरी सैतानाने त्रास दिला तरी घाबरायची गरज नाही आहे, कारण देव समर्थ आहे सैतानाला हाकलून लावायला. आपण देवाच्या कळपातले आहोत, देव स्वतः आपलं रक्षण करेल. हालेलुया. पण सैतान का त्रास देतो चांगल्या लोकांना? कारण चांगले लोक सैतानाचं ऐकत नाहीत, पाप करत नाहीत, वाईट गोष्टी करत नाहीत. सैतान वाईट लोकांना त्रास देत नाही. का देत नाही वाईट लोकांना त्रास? कारण वाईट लोक त्याचेच आहेत, त्याच्याबरोबर नरकात जाणार आहेत. म्हणून तो त्यांच्या इकडे लाड करतो, त्यांना खुश ठेवतो, त्यांना खुश ठेवतो, त्यांचे लाड करतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुमच्या शेजारचा माणूस किती वाईट असला तरी तो तगडा असतो, त्याच्याकडे पैसा असतो, गाड्या असतात, त्याला कसलाच प्रॉब्लेम नसतो. कारण तो सैतानाचा ऐकतो, सैतान त्याला खुश करतो. हालेलुया. देवाचे मार्ग अगम्य आहेत, देवाचे निर्णय गहन आहेत. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक देवाला का समजून घेऊ शकत नाहीत? कारण देवाचे निर्णय गहन असतात, देवाचे मार्ग अगम्य असतात. देव काय करतोय ते आमच्या लवकर लक्षात येत नाही, उशिरा लक्षात येतं, उशिरा लक्षात येतं. हां, असा प्लॅन होता देवाचा. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, बायबल पुढे म्हणतं की देवाचं मन कोणी ओळखलेलं आहे? परमेश्वराच्या मनात जे आहे ते कोणाला ओळखता येईल? त्याने दाखवलं तरच आपण ओळखू शकू, त्याने दाखवलं नाही तर आपल्याला ओळखता येणार नाही. कारण परमेश्वर निर्माण करता आहे आणि त्याच्या मनात आपल्याला ओळखता येणार नाही. आपण निर्मिती आहोत. घड्याळ जी आहे ती निर्मिती आहे. घड्याळाला तुमच्या मनातलं ओळखता येईल का? घड्याळाला आपल्या मनातलं ओळखता येईल का? नाही ओळखता येणार. घड्याळाची कॅपॅसिटी नाही आहे, कुवत नाही आहे, क्षमता नाही आहे. हालेलुया. हालेलुया. त्यामुळे देवाच्या मनात आपल्याला ओळखता येत नाही आहे. देवाचा मंत्री कोणी होऊ शकत नाही, म्हणजे देवाला सल्ला देणारा कोणी नाही आहे. देव सगळं त्याच्या बुद्धीने करतो, त्याला सल्लागार नाही आहे, कारण त्याला सल्ला देणारा कोणी नाही आहे. आणि वचन पुढे म्हणतं की सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्या प्रित्यर्थ आहे. हालेलुया. जे काही आहे या जगामध्ये, पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, हे सगळं देवापासून आहे, देवाद्वारे आहे आणि देवासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. हे कसं कळेल आपल्याला? खोल विचार केला तर. वर करणी विचार करून कोणालाही कळत नाही. पुष्कळ माणसांचे विचार आज उथळ आहेत, सखोल नाही आहेत. माणसं आज उथळ विचार करतात, वरवरचा विचार करतात, खोलवर विचार करत नाहीत. जर तुम्ही खोलवर विचार केला तुम्हाला समजेल की ह्या जगामध्ये जे काही आहे ते देवापासून आहे, देवाद्वारे आहे आणि देवासाठी आहे. मानवी जीवन काय आहे? माणूस आज आहे, उद्या नाही आहे. माणूस गवताच्या फुलासारखा आहे. गवत सुकतं आणि फूल गळतं, तसं आपलं जीवन आहे. आपलं वैभव क्षणभंगूर आहे, आपलं वैभव अल्पजीवी आहे, आपलं वैभव क्षणजीवी आहे, आपलं वैभव कधीही गळून पडू शकतं. आपण या जगामध्ये पाहुणे आहोत आणि आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी काही नाही आहे. आज आहोत, उद्या नाही आहोत. या क्षणाला आहोत, पुढच्या क्षणाला नाही आहोत. पाण्यावरल्या बुडबुड्याप्रमाणे आपलं जीवन आहे, हवेतल्या वाफेप्रमाणे आपलं जीवन आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, परमेश्वरच अनंत काळ जगतो. हालेलुया. आणि तो अनंत आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अनादि अंत आहे परमेश्वर. ना त्याला आदी ना त्याला अंत, त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही आहे. तो स्वतः एक मोठं कोडं आहे, रहस्य आहे, आपल्या बुद्धीपलीकडचं रहस्य आहे. हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे, हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो, जेव्हा आपण स्वतःच्या जीवनाकडे पाहतो, जगाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपण या जगामध्ये
क्षणजीवी आहोत. ह्या जगामध्ये किती पराक्रमी माणसं होऊन गेली, कुठे आहेत ते आता? हिटलर कुठे आहे आता? आईन्स्टाईन कुठे आहे आता? कुठे गेली ती माणसं? दिसतात कुठे? अजिबात नाही. मानवी जीवन एवढं क्षणभंगूर आहे. ती माणसं पुन्हा जिवंत होऊ शकली नाहीत. मेल्यावर संपली. त्यांचा मागमूसही नाही आहे, त्यांचं मागमूस पण नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, फक्त परमेश्वर जो आहे तो अनादि अंत आहे, ना आदी ना अंत. हालेलुया. सगळं काही त्याच्याच पासून आहे, त्याच्याच द्वारे आहे आणि त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून त्याला शरण जाणं हा शहाणपणा आहे. हालेलुया. देवाचं सार्वभौमत्व कबूल करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. देवाच्या अस्तित्वाला आव्हान देणं मूर्खपणा आहे. हालेलुया. हालेलुया. पुष्कळ लोक हा मूर्खपणा करत आहेत. ज्यांना झोप म्हणजे काय माहीत नाही आहे तेही म्हणतात देव कुठे आहे. अहो, तुम्ही झोपता तेव्हा नक्की तुमचं काय होतं तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही देवाच्या अस्तित्वाला काय आव्हान देणार? मातीमधनं गोड आंबा येतो, मातीमधनं आंबट चिंच येते, मातीमधनं तिखट कांदा येतो, तिखट मुळा येतो, तिखट मिरची येते. कांदा पण तिखट, मुळा पण तिखट आणि मिरचीही तिखट, पण तिखटपणात फरक आहे. आंबा गोड, चिकू गोड, पपई गोड, पेरू गोड, परंतु गोडपणात फरक आहे. सारखेच गोड नाही लागत. आधी सफरचंद पण गोड असतं, पण कोणी सांगणार नाही ते गोड फळ आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. हे सगळं कसं घडतं? ही किमया कोणाची? हे नवल कसं घडतं? जो डोकं चालवेल त्याला कळेल की ह्याच्यात आपला काही भाग नाही आहे, आपला हिस्सा नाही आहे, आपला सहभाग नाही आहे, आपली पार्टनरशिप नाही आहे. हालेलुया. जंगलात झाडं वाढतात, तुम्ही पाणी घालता का? जंगलात झाडं वाढतात, त्याला चांगली फळं येतात. आम्ही पाणी घालत नाही, मला माहीत पण नाही कोण पिकवतं ती झाडं, कोण मोठी करतं ती झाडं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, सगळं काही देवापासून आहे, देवाच्या द्वारे आहे आणि देवाच्या साठी आहे. हालेलुया. माणूस ज्या काही हुशाऱ्या करतो, उड्या मारतो, त्या सगळ्या तकलादू आहेत. त्या नगण्य आहेत, अर्थहीन आहेत, त्याला अर्थ नाही आहे. माणसाची मिजास, माणसाचा अहमपणा, माणसाचा गर्व हा निरर्थक आहे. माणसाला समजत नाही आहे की त्याला काही अस्तित्व नाही आहे. देवाशिवाय आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही आहे. हालेलुया. कोणताच माणूस सांगू शकत नाही मी आता झोपतो, मी नंतर उठेन. अहो, झोपल्यावर काय होतं तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय गॅरंटी देणार उठण्याची? बरोबर. एक माणूस रात्री 9-11ला झोपला, सकाळी 5ला उठला, त्याला विचारा 2 वाजता तुझा उजवा हात कुठे होता? रात्री 3 वाजता तुझा डावा पाय कुठे होता? माहीत नाही. एवढं कशाला? मी नेहमी सांगतो, तुम्ही दुपारी जेवलात, आता जेवण नक्की पोटात कुठे आहे? कोणाला सांगता येईल? कुणालाही नाही. जगातल्या एकाही माणसाला सांगता येणार नाही. झोपण चॅलेंज आहे. तुमच्या पोटामध्ये अन्न कुठे फिरतं आहे तुम्हाला माहीत नाही. का माहीत नाही? तुमच्या मेंदूला माहीत नाही. म्हणून मेंदूला माहीत असतं, तुम्ही सांगितलं असतं. काल दुपारी 3 वाजता तुम्ही कुठे होतात तुम्ही सांगू शकता, कारण मेंदूला माहीत आहे. कारण मेंदूला माहीत आहे, स्मरणशक्ती आहे, मग आपण सांगू शकतो. पण आता पोटामध्ये अन्न कुठे फिरतं आहे ते कोण सांगू शकेल? कोणीच नाही सांगू शकत. एक तर तुम्ही मशीन लावा आणि आतमध्ये चेक करा, नाही तर पोट कापून बघा, गावठी पद्धत. बरोबर. पण असं न बघता सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? कारण मेंदूलाही माहीत नाही आहे. मग ते पोटामध्ये अन्न कंट्रोल कोण करतं? कोण कंट्रोल करतं? कोण करतं सांगा? कोणाला माहीत आहे? मेंदू कंट्रोल करत नाही तर कोण करतं? पोटामध्ये अन्न फिरतं आणि 4 तास फिरतं. इकडनं पुण्याला जायला किंवा नाशिकला जायला 4 तास लागतात. 4 तास अन्न पोटात फिरतं तेव्हा ते पचतं. पचण्यासाठी 4 तास लागतात. या 1 चौरस फूट याच्यामध्ये एरियामध्ये अन्न 4 तास फिरतं. तेवढ्यात बस 200 किलोमीटर जाते.
खरं आहे, ते आकडे खरे आहेत सगळे. बस 200 किलोमीटर अंतर कापते, तेवढ्यामध्ये आपल्या पोटामध्ये अन्न 4 तास फिरतं, 1 फूट बाय 1 फूट अंतरात, आणि मग ते अन्न पचतं, त्याचं रक्तात रूपांतर होतं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे सगळं कसं होतं कोणालाच माहीत नाही. कंट्रोल कोणाचा आहे कोणालाच माहीत नाही. देवाचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत, आमच्या बुद्धी पलीकडचे आहेत. हे सगळं देव घडवून आणतो. म्हणून आपण बऱ्या बोलाने देवाचं अस्तित्व मान्य करूया, बऱ्या बोलाने देवाला शरण जाऊया, बऱ्या बोलाने त्याची आराधना करूया. त्याचा आपला शहाणपणा आहे. वेड्यासारखं देवाच्या अस्तित्वाला आपण आव्हान देऊ शकत नाही. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.